कोपऱ्यात घेतले. हे ऐक ना, हे आणि हॉटेलचा विषय ऐक ना. गरुडा गरुडा आहे का? बोल बोल बोल. अरे डाकूचं काय वेगळंच चाललंय. डाकू बोलते आपण आहे ना, म्हणजे थार मध्ये किंवा सफारीत असतो ना, किंवा ती नवीन BMW असती ना, आपल्याला डिसरिस्पेक्ट नसता केला रे त्यांनी, आणि आपल्याला इज्जत दिली असती गाडी बघून बोलते. मी बोललो हा असं पण असू शकतो थोडा. एवढी पण माहित नाही रे. नाही नाही नाही, नेक्सॉन चांगली नो डाऊट, पण म्हणजे दुसरी अशी म्हणजे स्टेटस कार वगैरे असती ना, तर त्यांनी जरा इज्जत दिली असती असं विषय. ब्लॅक सफारीला ना त्यांनी नाही कोण नाही. नाही मी एक गोष्ट ऑब्झर्व केली गरुडा, पण ही गोष्ट सत्य भावांनो, तुमच्याकडे टॉप लेवलची गाडी असेल ना, तर तुमचा ना एक वेगळाच म्हणजे तुम्हाला ना तुमच्या गाडीवरनं आणि कपड्यांवरनं जज केलं जातंय. मी ऑब्झर्व केलंय की तुम्ही जर सिंपल असे लुक्क्यासारखे बनून गेले ना, तुमची व्हॅल्यू शून्य. पण जर बादशाह गाडीतनं उतरले, भले लुक्के असतील कदाचित, पण गाडी बादशाह असेल ना भाई, तुम्हाला एक वेगळी रिस्पेक्ट भेटते. सत्य बाबा, हे मी माझ्या एका दादाकडनं हे केलंय. म्हणजे दादा मला बोलला होता की काय खिशात पैसे नसले ना, पण गाडी बादशाह असली ना, कामं होतात. हे सत्य आहे, सत्य भाई. या जगात आहे ना भावांनो, या जगामध्ये ना तुम्हाला स्वतःला सिद्ध करायला लागतं, आणि सिद्ध करण्यासाठी जिंदगीमध्ये खूप घासायला लागतं. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला सिद्ध कराल ना, तेव्हाच तुम्हाला सन्मान मिळणार. आणि हे सिद्ध करण्यासाठी तुम्हाला केलेल्या गोष्टी दाखवायला सुद्धा लागतात. जसं की लाईफस्टाईल चांगली करणं, चांगली गाडी, चांगला बंगला, हे सगळं करायला लागतं. हे एक थोडं कटू सत्य आहे. म्हणजे तुमचा फक्त स्वभाव चांगला असला ना, तुम्हाला समाजात इज्जत नाही देणार लोक. तुमचा स्वभाव चांगला कोणाला पाहिजे हो? तुमच्या कुलू खाली गाडी कोणती आहे, हा तुमच्या हातात फोन कोणता आहे, तुम्ही शूज कोणते घालताय, जॉर्डन घालताय का नाही, तुम्ही कपडे कोणते टॉप लेवलचे घालताय, त्यावर तुमचं जजमेंट असतं. बाकी स्वभाव काही असो, काही प्रॉब्लेम नाही, कपडे टॉप टिप पाहिजेत. ही सत्य परिस्थिती या समाजाची. बॉस मी सकाळी ब्लॅक फॉरेस्ट काय बोलला होता सकाळी? ब्लॅक फॉरेस्ट हा कुठून आला? त्याला चेतननी सकाळी नाव ठेवले, पक्का हसलो आम्ही. ब्लॅक फॉरेस्ट. अरे कुबड्या, तू काय करतोय? सकाळी सांगितलं होतं मी तुम्हाला. कुठून आला पण? काय सांगितलं होतं ते तर सांग. अच्छा म्हणजे मी 5 स्टार घेऊन. अरे ब्लॅक फॉरेस्ट म्हणजे तू सोबत असं काय म्हणणं आहे माहितीये का? हे ब्लॅक फॉरेस्ट आज तुझी गाडी तू दिली असती ना श्रीमान भाऊंना, त्यांना फुल इज्जत, प्रेम आणि बांधिलकी आणि रुतबा सगळं मिळालं असं माहितीये. हे कोणती गाडी आहे? कोणती गाडी आहे? कोणती गाडी आहे? ब्लॅक फॉरेस्ट दिली ब्राऊन ब्राऊन. जी वॅगन जी लावून बोल भाई, जी लावून बोल. अपमान नाही मी सहन करू शकणार. कुठं तू? अच्छा अच्छा, वॅगनार आहे. काय नाही, विषय नाही, विषय जी वॅगनार हे जी वॅगनार. नाही नाही, जी वॅगनार असते ना, तर मला वाटते हॉटेलवाल्याने तुडवत काढले असते बाहेर आम्हाला. तो असाच मुस्काट ना, कोण तू, कोण तू, साला सिंगल स्टार. माझी इज्जत काढली असती, पक्का कुदवलं असतं मला, कपडे बिपडे फाटले असते. त्यांना किती वाईट वाटत असेल. वाईट काय नाही. भाऊ सीएनजी, भाऊ सीएनजी मागे सफारीच्या मागे पार्क भाऊ हातकडावर उचलता. सीएनजी गाडी आहे, आता घरी सोडेल तुम्हाला. फुल ॲव्हरेज गाडीला माझ्या साल्टी गेली तरी चालल, रुतपणे कमी होणार. साधं काम आहे का आमचं? मारता काय चला घरी मला. आईच्या गावात यांच्या आईचा विषय होता. मजा येत आहे, बहुत मजा आता. ऐक देवा.